उदयनराजेंच्याबद्दल बोलण्यासारखं फार आहे. मला काही ते बोलायचं नाही. पण शशिकांत शिंदे चारित्र्यपूर्ण आहेत. शशिकांत शिंदे लढवय्ये आहेत. शरद पवार साहेबांचे योद्धे आहेत. शरद पवार साहेबांसाठी कोणतीही लढाई लढण्याची ईर्ष्या असणारे आहेत. माथाडी कामगारांच्यात त्यांनी काम केलं आहे आणि सातारा जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांच्याबरोबर पक्षाचं मोठं काम त्यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून केलं आहे आणि अतिशय उत्तम काम करतात. विधिमंडळातलं त्यांचं काम उत्तम आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते काम करतात. मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर लोकसभेत गेले तर 100% ते लोकसभेत सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसू शकतात. दुसऱ्या कोणत्याही, आता उदयनराजेंच्याबद्दल मी काही बोलणं योग्य नाही, पण आमचा उमेदवार नंबर 1चा आहे आणि तो विजयी होईल. फक्त एकच आहे की त्याच्यावर आता खोट्या गुन्हे दाखल करायचा उद्योग करू नका. असं आहे की पवारसाहेबांच्या वयाला बघून जर कोणी पवारसाहेबांना सोडून गेलं असेल तर त्यांच्या इतके ते दुर्दैवी कोणी नाहीत. त्यांना अशी अवदशा का आठवली. शरद पवारसाहेब हे 90 पार करतील आणि मला खात्री आहे की कदाचित 100 पण पोचतील. तुम्ही जसे चुकीचे वागताय त्याप्रमाणे त्यांच्या अंगात ईर्ष्या होऊन ईर्षेनं त्यांचं आयुष्य वाढायला लागले आणि आज महाराष्ट्रात 60-70 सभा ते घेणार आहेत. प्रचंड मोठ्या एनर्जीने ते फिरत आहेत. ह्या सगळे गेलेले त्यांना वाटत होतं की पवारसाहेब 83-84 वर्षाचा आहे, काय कसं काय होणार. त्यावेळी मी त्यांना सांगत होतो की शरद पवार हा जिन्नस तुम्हाला माहीत नाही. शरद पवार हे पूर्ण लढाई ताकदीनं करतात. आज त्या ताकदीनं ज्या पद्धतीनं ते लढत आहेत, महाराष्ट्रच नाही देश अचंबित झालेला आहे की पवारसाहेब इतक्या एनर्जी पवारसाहेबांच्यात कुठून आली आणि पवारसाहेब रात्रंदिवस कष्ट कसे करतायत याचं कौतुक भारतातल्या जनतेला आहे, महाराष्ट्रातल्याला आहे आणि पुणे जिल्ह्यात आणि खेड तालुक्यात पण आहे.